नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले शीतल्स किचनमध्ये. तर आज इथे मी मटर पनीरची भाजी बनवणार. त्यासाठी मटर आणि पनीर घेतलंय. 2 मोठ्या आकारचे कांदे छान चॉप करून घेतलेले आहेत आणि इथे 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी सुहानाचा मटर पनीर मसाला आणलेला आहे, तो देखील आपण इथे वापरणार आहोत. आणि त्यानंतर इथे लसण अद्रक खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेला आहे. आणि इथे बघा हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला जेवढं मीठ लागणार तेवढं इथे घेतलेलं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला एकदम अप्रतिम अशी लागते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. तर सुरुवातीला आपण हा जो पनीर मसाला आहे ना, तो व्यवस्थित दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, हे सर्व साहित्य मी बाजूला ठेवणार आहे आणि इथे हा जो मसाला आहे एवढ्या पाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूध सुद्धा वापरू शकतात. तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने ही थाळी जर बघायची असेल तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आणि कुठेही स्किप करू नका. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर अशा पद्धतीने बघा, गुठळ्या आपल्याला चांगल्या या मसाल्याच्या मोडून घ्यायच्यात आणि छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर नंतर इथे मी कढई तापत ठेवणार आहे. सर्व तयारी आपली झालेली आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं तापलं की आपण हिरव्या मिरच्या, तमालपत्र, दालचिनी आणि जिरे एवढं सर्व साहित्य टाकून छान फोडणी करून घेणार आहोत. तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे, नाहीतर जे खडे मसाले आहेत ते जळून जातात. तर अशा पद्धतीने मिरच्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या चांगल्या परतल्या की आपण इथे जो चॉप केलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये. व्यवस्थित छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आणि कांदा आपला चांगला इथे परतून झाला की आपण नंतर यामध्ये जे लसण अद्रक खलबत्त्यामध्ये कुटून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकणार आहोत. तर मस्त आपला कांदा इथे छान परतून झाल्यानंतर बघा, ही लसण अद्रकचं पेस्ट आपण इथे टाकून घेतलेला आहे. तर व्यवस्थित ही सुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करायची आहे. याचाही कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोची जी प्युरी तयार करून ठेवली ती इथे टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला प्युरी नसेल टाकायची तर टोमॅटो सुद्धा तुम्ही छान बारीक चॉप करून यामध्ये टाकू शकतात. तर अशा पद्धतीने सर्व ही प्युरी तेलामध्ये आपल्याला मिक्स करायची आणि झाकण ठेवून 2 मिनिटं याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे इथे छान तर्री सुद्धा येते भाजीला आणि एक छान तेल सोडायला लागतं हा जो मसाला आहे तो. तर तो सुद्धा व्यवस्थित आपण झाकण काढून घेतल्यावर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण जो मसाला पेस्टमध्ये करून घेतला होता तयार, तो इथे टाकून घ्यायचा आहे. नंतर हे जे खडे आपले बेसिक मसाले आहेत ते इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि नंतर हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा सर्व जिन्नस व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचे आहेत. चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बघा छान असा फ्लेवर यायला लागतो. घरामध्ये सुद्धा एक छान वास यायला लागतो. परत एकदा आपण हे सर्व मसाले झाकण ठेवून शिजवून घेणार आहेत. म्हणजे छान सर्व मसाल्यांचा अर्क भाजीमध्ये उतरतो. तर व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर आपण इथे मटार टाकून घेणार आहोत. तर हे फ्रोझन मटार मी इथे वापरलेले आहेत. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम एवढं पनीर आणलं होतं. त्याचे छान त्रिकोणी आकारामध्ये तुकडे कट करून घेतले, थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून. तर व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. आणि पनीर टाकल्यानंतर इथे मी घरामध्ये साय होती दुधावरची, ती इथे चांगली एकजीव करून घेतली आणि ती देखील याच्यामध्ये टाकून घेतली, छान या भाजीला क्रीमीनेस यावं म्हणून. तर मस्त इथे ही साय टाकल्यानंतर आपल्याला एक 2 मिनिटच पनीर शिजवायचं आहे. जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर ते रबरासारखं लागतं खाताना मग. आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी इथे रेडी झाली आहे. यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी माझ्याकडे नव्हती, तुमच्याकडे असल्यास जरूर इथे टाका. तर त्यानंतर इथे बघा, तोंडी लावण्यासाठी मी सिरका प्याज इथे तयार करणार आहे. तर इथे कांदे असे गोल आकारात कापून सर्व असे मोकळे करून घेतलेले आहेत. आणि इथे दुसऱ्या बाजूला बघा, भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे आईस क्यूब घेतलेले आहेत. तर हे आईस क्यूब मी या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. तर सिरका प्याजमध्ये छान एकदम चिल्ड वॉटरमध्ये किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला कांदे टाकून घ्यावे लागतात. तर तेच करण्यासाठी इथे मी बर्फाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे बघा. तर या पाण्यामध्ये आता हे सर्व जे आपण कट केलेले गोल गोल रिंग आहेत आपले कांद्याचे, ते इथे टाकून घेणार आहे. आणि हे रिंग एक 5 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आणि नंतर 5 मिनिटानंतर काय करायचं, हे पाण्यातून आपल्याला ह्या बाजूच्या दुसऱ्या भांड्यामध्ये हे ओनियन काढून घ्यायचे आहेत, कांदे काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे मी इथे काढून घेणार आहे. तर तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने सिरका प्याज आवडतो का? तर हॉटेलमध्ये सुद्धा अशा पद्धतीने केला जातो आणि मुलांना आज तो खायचा होता म्हणून मी इथे बनवला आहे. तर इथे बघा, भांड्यामध्ये पाण्यातून कांदा काढून घेतला आहे. त्यानंतर तिखट, जिरे पावडर, चाट मसाला, मीठ आणि लिंबू घेतलेला आहे. तर हे सर्व कोरडे मसाले मी या कांद्यावर टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे टाकायचं आहे. तुम्हाला तिखट थोडं वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. तर चाट मसाला सुद्धा तुम्ही इथे थोडंसं प्रमाण तुम्हाला वाढवायचं तर वाढू शकतात. आणि त्यानंतर यावरती मी लिंबू पिळून घेणार आहे. आणि एकदम थोड्या साहित्यामध्ये मस्त हा सिरका प्याज तोंडी लावण्यासाठी तयार होतो. खाताना एकदम मस्त लागतो. थोडीशी कोथिंबीर इथे चिरून टाकली आहे आणि व्यवस्थित हे मसाले हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आणि बस एवढीच काही ती कृती आहे. मस्त इथे सिरका प्याज तयार होतो. त्यानंतर इथे बघा, मी गव्हाच्या पिठाचे इथे नान बनवले होते. तर गव्हाच्या पिठामध्ये मी दही, साखर, मीठ, त्यानंतर थोडीशी बेकिंग पावडर आणि थोडासा सोडा टाकून इथे भिजवलेला आहे. तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही थोडंसं ईस्ट सुद्धा टाकू शकतात यामध्ये.
तर अशा पद्धतीने बघा इथे मी थोड्या लांबट आकारामध्ये हा नान लाटून घेणार आहे. तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा लाटू शकतात. नान हा प्रकार जो आहे हा मी पहिल्यांदाच मुलांसाठी बनवलेला आहे. तर यावरती बघा कलोंजी म्हणजे कांद्याचं बी इथे टाकून घेणार आहे आणि चिरून बारीक केलेली इथे कोथिंबीरसुद्धा इथे टाकून घेणार आहे आणि ती थोडीशी प्रेस करून याला छान चिटकवून घेणार आहे आणि वरतून थोडंसं हलकं हलकं लोटाळणं फिरवून याला व्यवस्थित हे लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही नान बनवतात का किंवा तुम्हाला सुद्धा नान आवडतात का खायला ते नक्की मला सांगा. तर अशा पद्धतीने बघा हे सर्व लाटूस तर तवा इथे तापत ठेवला होता तर याच्यावर टाकून घेणार आहे आणि अलटपलट करून आपल्याला छान हे नान भाजून घ्यायचे आहेत. तर मुलांना तर हे नान केलेले खूप आवडलेले आहेत. मी पहिल्यांदाच केले होते त्यामुळे गव्हाच्याच पिठाचे केले होते. तर नंतर जेव्हा मी करणार आहे तेव्हा मुलांना मैद्याचे मला करून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघा मस्त इथे मी चांगलं तूप लावून भाजलेलं आहे. तुम्ही इथे बटर लावून सुद्धा भाजू शकतात. बटर त्या दिवशी काही अन्न झालं नाही त्यामुळे मी इथे तूप लावून भाजलेले आहेत. तर मस्त असे टमटम फुगलेले नान इथे तयार झालेत आणि एकदम सॉफ्ट असे नान झालेले आहेत आणि आतून देखील मस्त भाजले गेलेले आहेत. तर इथे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर तुम्हाला सुद्धा असे बनवायचे असतील तर नक्की माझ्या पद्धतीने रेसिपी फॉलो करा. तर इथे बघा आता सर्व आपला स्वयंपाक रेडी आहे. तर ताट वाढून घेणार आहे. मीठ वाढलेलं आहे, लिंबू वाढले, नंतर इथे सिरका प्याज वाढून घेतला आहे. आपली मस्त मटर पनीरची भाजी इथे वाढून घेतलेली आहे आणि मस्त इथे छान मऊसूत असे हे नान वाढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा अशी थाळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जराही कुठे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे बघा मी तुम्हाला नान एका हातातच असं धरून दाखवते. बघा किती सॉफ्ट असे झालेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मस्त ताट तयार झाल्यावरती एक घास तोडायचा आणि भाजीमध्ये बुडवायचा आणि खायचा. थँक्यू, धन्यवाद.